तयारी, चाकणकर ईडीच्या दारी, आणखी अडकल्या. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांसाठी खरात प्रकरण आता चांगलंच अडचणीचं ठरू लागलंय. कारण खरातची यारी केल्यानं चाकणकरांना ईडीच्या दारी जावं लागलंय. म्हणजे त्यात चाकणकर या चौकशीसाठी ईडीच्या दारी पोहोचल्यात. कोणत्या प्रकरणामुळे चाकणकरांना ईडीनं पाचारण केलंय आणि ईडी त्यांना नेमकं काय विचारू शकते, तसेच हे प्रकरण त्यांना आणखी किती महागात पडू शकतं, या सगळ्याचा आढावा घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं आता एक अत्यंत गंभीर वळण घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज अखेर मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्यात. अशोक खरात यानं उभारलेल्या कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक साम्राज्यात, संशयास्पद बँक खात्यांच्या जाळ्यात आणि खंडणी रॅकेटमध्ये रुपाली चाकणकर यांच्या नावाचा थेट संबंध समोर आल्यामुळे ईडीने ही मोठी कारवाई सुरू केली आहे. आज सकाळी कडक सुरक्षेत रुपाली चाकणकर या दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचल्या. त्यांच्यासोबत त्यांचे कायदेशीर सल्लागार आणि वकीलही उपस्थित होते. ईडीचे वरिष्ठ अधिकारी त्यांची आर्थिक व्यवहारांशी आणि बेनामी मालमत्तांविषयी कसून चौकशी करत आहेत. या चौकशीमुळे राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलं असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. अशोक खरात नावाच्या एका स्वयंघोषित भोंदूबाबानं अध्यात्माच्या नावाखाली आणि राजकीय वरद हस्ताचा वापर करून राज्यात एक मोठं आर्थिक आणि गुन्हेगारी रॅकेट उभं केलं होतं. खरात त्याच्यावर नाशिक, शिर्डी, पुणे आणि मुंबई या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये केवळ फसवणूकच नव्हे तर महिलांचं लैंगिक शोषण, बलात्कार, धमकावणं आणि खंडणी वसूल करणं अशा अत्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात समोर आलंय की खरात यानं विविध लोकांकडून, उद्योजकांकडून आणि राजकीय नेत्यांकडून कोट्यावधी रुपयांची खंडणी गोळा केली होती. हा सर्व काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि तो विविध ठिकाणी वळवण्यासाठी खरात याने शिवनिका ट्रस्ट नावाच्या एका संस्थेची स्थापना केली होती. या ट्रस्टच्या माध्यमातून विविध बँकांमध्ये तब्बल 132 संशयास्पद बँक खाती उघडण्यात आली होती. या खात्यांमध्ये 70 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची अवैध अफरातफर झाल्याचा संशय ईडीला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी सुरुवातीला तपास केला, परंतु आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती शेकडो कोटींच्या घरात असल्यानं केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीनं या प्रकरणात उडी घेतली आणि मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास आपल्या हाती घेतला. केंद्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक खरात याचा संशयास्पद शिवनिका ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर या थेट संचालक म्हणून कार्यरत होत्या. याच पदाचा गैरवापर करून ट्रस्टच्या माध्यमातून अनेक मोठे आर्थिक व्यवहार करण्यात आले असा प्राथमिक संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. खरातच्या बेकायदेशीर उद्योगांना राजकीय संरक्षण देण्यामागे आणि विविध विभागांकडून परवानग्या मिळवून देण्यामागे चाकणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जातोय. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज चाकणकर यांच्या समोर या ट्रस्टच्या स्थापनेपासूनचे दस्तऐवज, बँक खात्यांचे तपशील आणि खरात सोबत झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीचे पुरावे ठेवले होते. खरातनं जमा केलेली खंडणीची रक्कम चाकणकर यांच्याशी संबंधित संस्था किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली आहे का, या दिशेने ईडीचे अधिकारी अत्यंत बारकाईने तपास करत आहेत. चाकणकर यांच्या राजकीय प्रभावामुळे खरातने अनेक लोकांना धमकावून जमिनी हडप केल्याचाही आरोप असून त्या जमिनी व्यवहारांमध्ये चाकणकर कुटुंबाचा काही आर्थिक फायदा झाला आहे का, याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न ईडी करते. ईडीच्या आजच्या कारवाईपूर्वी केवळ 2 दिवसांपूर्वीच म्हणजे 10 मे 2026 रोजी राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या विशेष तपास पथकानं नाशिक येथे रुपाली चाकणकर यांची तब्बल 6 तास कसून चौकशी केली होती. IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली या SITनं चाकणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. या चौकशी दरम्यान चाकणकर यांनी दिलेल्या अनेक उत्तरांमध्ये तफावत आढळून आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. SITच्या चौकशीत मिळालेली माहिती आणि जप्त केलेली कागदपत्र ईडीला सोपवण्यात आली होती, ज्याच्या आधारेच ईडीनं आज त्यांना मुंबईत पाचारण केलंय. या संपूर्ण प्रकरणात केवळ रुपाली चाकणकरच अडकलेल्या नाहीत, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाभोवती तपासाचा फास आवळला जातोय. काही दिवसांपूर्वीच रुपाली चाकणकर यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकर यांचीही शिर्डी पोलीस आणि ईडीच्या संयुक्त पथकाने सुमारे 8 तास सलग चौकशी केली होती. अशोक खरात याच्या 132 संशयास्पद बँक खात्यांपैकी काही महत्वाची खाती प्रतिभा चाकणकर आणि चाकणकर यांच्या इतर निकटवर्ती यांच्या नावावर उघडण्यात आल्याचं समोर आलंय. या खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर रोख रकमा काढण्यात आल्या आणि त्या मालमत्ता खरेदीसाठी वापरल्या गेल्या असा तपास यंत्रणांचा संशय. त्यामुळे संपूर्ण चाकणकर कुटुंबच आता कायदेशीर कचाट्यात सापडले. अशोक खरात प्रकरण गेल्या काही महिन्यात सातत्यानं चव्हाट्यावर येते. खरातवर बलात्काराचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आणि त्याच्या ट्रस्टशी रुपाली चाकणकर यांचं नाव जोडलं गेल्यानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीशी संबंध असणं अत्यंत लाजिरवाण आहे, अशी टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली होती. महिलांच्या हक्कांचं रक्षण करणाऱ्या संस्थेच्या प्रमुखच जर भोंदूबाबाला पाठीशी घालत असतील तर पीडित महिलांना न्याय कसा मिळणार असा सवाल उपस्थित केला गेलाय. चौफेर वाढणारा राजकीय दबाव, विरोधकांचं आंदोलन आणि पक्षाची होणारी कोंडी लक्षात घेऊन अखेर रुपाली चाकणकर यांना काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्षांकडे सुपूर्द केला होता. राजीनामा देताना त्यांनी आपण निष्पापासून चौकशीला सामोरं जाण्यासाठी पद सोडत असल्याचं सांगितलं होतं. मात्र विरोधकांनी याला केवळ कायदेशीर कारवाईपासून वाचण्याचा राजकीय स्टंट म्हटलं होतं. रुपाली चाकणकर यांनी फेटाळलेले सर्व आरोप ईडी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी आणि यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेत. त्यांनी सांगितलंय की सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात काम करताना अनेक संस्थांशी आणि लोकांशी संबंध येतो. शिवानिका ट्रस्ट हे केवळ सामाजिक काम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही. अशोक खरात याच्या वैयक्तिक गुन्हेगारी कृत्यांशी किंवा त्याच्या अवैध आर्थिक व्यवहारांशी आपला किंवा आपल्या कुटुंबाचा कोणताही दुरान्वयही संबंध नाही. पण जसं हे प्रकरण पुढे जातंय ते पाहून तर चाकणकरांचा संबंध नाही असं वाटतच नाहीये. कारण खरातांच्या बायकोपेक्षाही जास्त कॉल खरातला चाकणकर भगिनींचे झालेत. त्यामुळे मंडळी यात खोदण्यासारखं बरंच काही आहे. आता हे कुणाचे राजकीय कबर खोदणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.